नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं सुद्धा अतोनात नुकसान झालं, पिकांचं नुकसान झालं, काही शेतकऱ्यांचं गुरांचं, ढोरांचं जमिनी खरडून गेल्या, असं अतोनात नुकसान झालं आणि या नुकसान भरपाईसाठी शासनानं 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज सुद्धा जाहीर केलं होतं। आता यामध्ये जे पॅकेज जाहीर केलं त्यावेळेस शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की 18,500 रुपये हेक्टरी मदत ही जिरायतीसाठी देण्यात येणार। मात्र प्रत्यक्षामध्ये आज ती मदत फक्त 8,500 रुपये हेक्टरी देण्यात येत आहे। आणि आता त्यामध्ये जे काही जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालं होतं यामध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या महिन्यासाठी किती मदत निधी आलेला आहे, यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा मदत निधी वितरित करण्यात आलेला आहे, कोणत्या तालुक्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत, किती शेतकऱ्यांना किती मदत निधी वितरित केलेला आहे, याबद्दलची सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायची आहे। आणि त्यामध्ये पुन्हा एक गोष्ट आहे की काही शेतकरी असे आहेत की त्यांना ई-केवायसी सुद्धा करावी लागणार आहे। मग आता असे कोणते शेतकरी आहेत की त्यांना ई-केवायसी करावं लागणार आहे, ही सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमधून घ्यायची। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर हाईप करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या जवळचं जॉईन बटन सुद्धा दाबायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं होतं या नुकसानीपोटी राज्यातील जेवढं नुकसान झालं होतं 20 ते 25 शासनाने शासन निर्णय काढले, वेगवेगळ्या महिन्यातली वेगवेगळी नुकसान भरपाई जाहीर केली आणि त्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या जी नुकसान होतं परभणी आणि हिंगोलीमध्ये यामध्ये 4,03,861 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी द्वारे अनुदानाची जी काही रक्कम आहे 287,34,48,617 रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे। आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती परभणी आणि हिंगोलीच्या महसूल विभागाने दिलेली आहे। आता यामध्ये परभणी जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे पुरामुळे जे नुकसान झालं होतं त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील काही तालुके, त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील काही तालुके, या तालुक्यामध्ये हे नुकसान झालं होतं। त्यामध्ये फळपिके असतील असं एकूण 1,51,222 हेक्टरवरील पीक नुकसानीपोटी 2,38,530 शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 128,55,38,000 रुपये निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे। आणि जी काही सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी व पुरामध्ये नुकसान झालं होतं यामध्ये जिल्ह्यातील 824 गावातील 2,85,853 हेक्टरवरील पीक नुकसानीपोटी 4,39,297 शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत, म्हणजे या अगोदर 2 हेक्टरचीच मर्यादा होती, त्यानंतर एक वेगळा शासन निर्णय काढून 1 हेक्टरच्या मर्यादेची त्यामध्ये भर दिलेली आहे। 245,64,49,49,000 रुपये निधी वितरण्यास मंजुरी देण्यात आली आहे। त्यापैकी शुक्रवारपर्यंत जे काही डीबीटी पोर्टल आहे त्यावर 3,11,999 शेतकऱ्यांना जिल्हा स्तरावरून मंजुरी देण्यात आली असून 199,29,78,554 रुपये म्हणजेच 81.13% रक्कम पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे। आता मित्रांनो, तुमच्या खात्यात आतापर्यंत रक्कम आलेली आहे का, नक्कीच कमेंट करा आणि आली नसेल तरी कमेंट करा आणि नुकसान भरपाई खरंच जसं शासनानं सांगितलं होतं त्याप्रमाणे मिळते का हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। आता त्यापैकी 2,06,673 शेतकऱ्यांच्या खात्यावर 135,56,00,000 रुपये जमा करण्यात आले आहेत। आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदाच्या जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या नुकसानीपोटी त्यामध्ये पिकांचं नुकसान असेल, शेतीचं नुकसान असेल, त्यापैकी 231,27,92,335 रुपये
निधी वितरण्यास मंजुरी करण्यास दिलेली आहे. आता बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे 2,36,050 शेतकऱ्यांना 180 कोटी 21,10,199 रुपयांच्या निधी वितरण करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. आणि त्यापैकी 1,97,098 शेतकऱ्यांच्या खात्यावर 151 कोटी 78,82,617 रुपये वितरित करण्यात आले आहेत. आता शेतकरी मित्रांनो, हे तुमच्या खात्यावर आलेले आहेत का? नक्कीच कमेंट करा. आणि मदत किती आली हे कमेंट करा. म्हणजे शासनानं सांगितलं होतं तेवढी मदत शेतकऱ्यांना मिळते का हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि 51,724 शेतकऱ्यांच्या 36,91,75,764 रुपये रकमेची ई-केवायसी प्रलंबित आहे. आता ई-केवायसी मध्ये जे प्रलंबित शेतकरी आहेत तर त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी फार्मर डिजिटल आयडीच काढलेला नाही, असे शेतकरी असू शकतात. मात्र काही शेतकरी असे आहेत की फार्मर डिजिटल आयडी काढलाय, मात्र त्यांचे 3-4 गटामध्ये जमीन असते आणि फार्मर डिजिटल आयडीशी कनेक्ट 1 किंवा 2 गट असतात. आणि मग जे उर्वरित गट असतात त्या गटाची जर नुकसान भरपाई मिळवायची असेल तर त्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करावीच लागणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी आपल्या तलाठ्याकडून जो काही व्हीके नंबर असतो, विशिष्ट क्रमांक, तो घ्यायचा आणि महा ई सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करायची. त्यावेळेस त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम येणार आहे. आता जिरायती पिकासाठी 8,500 रुपये मदत देऊ केली. त्यानंतर 17,000 रुपये ही फळपिकांच्या नुकसानीसाठी केली आणि 22,500 रुपये ही फळपिकांच्यासाठी आणि बागायतीसाठी 17,000 अशी मदत आहे. सॉरी. तर शेतकरी मित्रांनो, सरकारनं जे सांगितलं होतं ती मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर त्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ केलेली नाही. आता परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं होतं त्यामधील जे तालुके आहेत तर कोणत्या तालुक्यात किती शेतकऱ्यांना मंजुरी आहे, मंजुरी रक्कम किती आहे आणि वाटप झालेले शेतकरी किती आहेत आणि वाटप झालेली रक्कम किती आहे हे सुद्धा आपल्याला बघायचंय. तर त्यामध्ये पहिला आहे परभणी तालुका. 46,337 शेतकऱ्यांना मंजुरी दिली होती आणि मंजुरी रक्कम होती 36,75,00,000. मात्र वाटप झालेले शेतकरी आहेत 33,905 आणि वाटप झालेली रक्कम आहे 27,34,00,000. त्यानंतर आहे जिंतूर तालुका. 71,703 शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली होती आणि रक्कम होती 56,49,00,000 आणि वाटप झालेले शेतकरी होते 38,126 आणि रक्कम आहे 35,15,00,000 रुपये. मात्र शेतकरी मित्रांनो, तुमच्या तालुक्यामध्ये ही खरंच रक्कम मिळाली आहे का हे सुद्धा कमेंट करत चला. त्यानंतर आहे सेलू तालुका. मंजुरी दिलेले शेतकरी आहेत 40,383 आणि मंजूर रक्कम आहे 22,41,00,000 आणि वाटप झालेले शेतकरी आहेत 24,143. वाटप रक्कम आहे 15,12,00,000 रुपये. त्यानंतर आहे मानवत तालुका. मंजुरी दिलेले शेतकरी आहेत 27,658. रक्कम मंजुरी आहे 25,01,00,000 आणि वाटप शेतकरी आहेत 19,003 आणि वाटप झालेली रक्कम आहे 17,38,00,000 रुपये. त्यानंतर आहे पाथरी तालुका. 12,512 शेतकरी हे मंजुरी मिळाली होती. पैकी मंजुरी रक्कम आहे 2,71,00,000 रुपये आणि वाटप झालेली शेतकरी आहेत 7,757 आणि वाटप रक्कम आहे 1,66,00,000 रुपये. त्यानंतर आहे सोनपेठ तालुका. 1,571 शेतकऱ्यांना मंजुरी दिली होती. मंजुरीची रक्कम होती 5,75,00,000 आणि वाटप झालेली आहे 1,304 शेतकऱ्यांना. वाटप रक्कम आहे 4,30,00,000 रुपये. त्यानंतर गंगाखेड तालुका. 36,179 शेतकऱ्यांना मंजुरी दिली होती आणि मंजुरी रक्कम होती 29,86,00,000 रुपये आणि वाटप झालेले शेतकरी आहेत 25,491. या शेतकऱ्यांना वाटप झालेली रक्कम आहे 21,04,00,000 रुपये. त्यानंतर आहे पालम तालुका. 30,062 शेतकऱ्यांना मंजुरी होती. वाटप रक्कम होती मंजुरीमधली 8,60,00,000 रुपये. वाटप झालेले शेतकरी आहेत 17,660 आणि वाटप रक्कम आहे 5,19,00,000 रुपये. त्यानंतर पूर्णा तालुक्यामध्ये 39,594 शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली होती.
मंजुरी रक्कम होती 11,71,00,000 आणि 27,574 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेली रक्कम आहे 8,41,00,000 रुपये। हिंगोली तालुक्यामध्ये 42,621 शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली होती आणि मंजुरी रक्कम होती 33,33,00,000 रुपये। 34,959 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेली रक्कम आहे 27,63,00,000 रुपये। त्यानंतर आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुका 45,835 शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली होती। त्यामध्ये मंजुरी रक्कम होती 39,46,00,000 रुपये आणि मंजुरी वाटप झालेली शेतकरी आहेत 38,067 आणि वाटप झालेली रक्कम आहे 33,10,00,000 रुपये। वसमत तालुका आहे त्यामध्ये 54,704 शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली होती। शेतकरी जी रक्कम होती ती होती वाटप मंजुरी मिळालेली 34,89,00,000 रुपये आणि वाटप झालेले शेतकरी आहेत 48,260। वाटप झालेली रक्कम आहे 31,03,00,000 रुपये। औंढा नागनाथ तालुक्यामध्ये 40,324 शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली होती। मंजुरी रक्कम होती 32,52,00,000 रुपये। त्यापैकी 34,462 शेतकऱ्यांना वाटप झालेली रक्कम आहे 28,07,00,000 रुपये। त्यानंतर आहे शेवटचा सेनगाव तालुका 52,566 शेतकऱ्यांना मंजुरी मिळाली होती। रक्कम मंजुरीची होती 39,99,00,000 रुपये। त्यापैकी 41,350 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेली रक्कम आहे 31,94,00,000 रुपये। आता मित्रांनो यामध्ये थोडीफार कमी जास्त तफावत असू शकते अशी ही माहिती होती। मात्र महत्वाची गोष्ट की शेतकरी मित्रांनो जसं सरकारनं आश्वासन दिलं होतं तशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आली आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि आज शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे, कर्जमाफीचा प्रश्न महत्वाचा आहे आणि त्यासाठी बच्चू कडूंनी नागपूर इथं भव्य असा मोठा मोर्चा काढलेला आहे। प्रत्येक शेतकऱ्यानं त्या मोर्चाला पाठिंबा देणं गरजेचं आहे। मग तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून द्या, ज्यांना तिथपर्यंत जाणं शक्य होतंय त्यांनी जाऊन द्या, मात्र पाठिंबा द्या। त्यावेळेस शेतकऱ्यांची खरी गरज, ताकद या सर्व गोष्टी सरकारला कळतील आणि यापुढे शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचं नियोजन होऊ शकेल, त्यासाठी पाठिंबा देणं गरजेचं आहे। आता ही तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।